कृष्ण भक्तांसाठी एक पर्वणी आहे, ती म्हणजे नवी मुंबईच्या खारघरमध्ये आता श्रीकृष्णाचं एक भव्य दिव्य आणि अलौकिक असं मंदिर उद्घाटित करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इस्कॉन या संस्थेतर्फे श्री श्री राधा मदन मोहन मंदिर आजपासून भक्तांसाठी खुलं करण्यात आलं आणि याच मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आहोत। आपण बघता अतिशय सुंदर अशी श्रीकृष्णाची मूर्ती या मंदिरामध्ये आहे। राधा मोहन म्हणजे श्रीकृष्ण आणि राधेची मूर्ती या ठिकाणी आहे आणि याच श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी आता हजारो भाविक उद्यापासून या मंदिरामध्ये येणार आहेत। इस्कॉनचं हे जे मंदिर आहे ते संपूर्ण आशियातलं दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं मंदिर आहे। या मंदिराचा उद्घाटन सोहळा हा 9 जानेवारीपासून सुरू झाला। तब्बल 9 एकर परिसरामध्ये असलेलं हे मंदिर आशिया खंडातलं इस्कॉनचं दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं मंदिर आहे। मंदिराचे बांधकाम हे 12 वर्ष सुरू होते आणि त्यासाठी 170 कोटी रुपये खर्च आलेला आहे। या मंदिराचा मुख्य भाग हा भगवान श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या पेंटिंग्सने सजवण्यात आलेला आहे आणि मुख्यतः हे जे पेंटिंग्स आहेत ते 3D स्वरूपातले पेंटिंग आहेत। जसे की आपण समोर बघताय, रुक्मिणीला पळवून घेऊन जाताना आपल्याला या ठिकाणी श्रीकृष्ण दिसतोय आणि अशाच प्रकारे श्रीकृष्णाच्या आयुष्यातले अनेक वेगवेगळे प्रसंग 3D स्वरूपामध्ये या मंदिरामध्ये चित्रित करण्यात आलेले आहेत। या मंदिराच्या भिंती या संगमरवरामध्ये वेगवेगळ्या फुलांच्या नक्षी काढून सजवण्यात आलेल्या आहेत। तर मंदिराचं छत देखील आपण बघितलं तर अतिशय सुबक सुंदर अशी फुलांची नक्षी या मंदिराच्या छतावर आपल्याला दिसणार आहे। या मंदिर परिसरात विविध आश्रम आणि अन्य अनेक मंदिरं उभारण्यात आलेली आहेत। दशावतार मंदिराचे दरवाजे चांदीचे आहेत, त्यावर गदा, शंख, चक्र आणि ध्वजाच्या सुवर्ण प्रतिमा देखील कोरलेल्या आहेत। मंदिरासमोर फुलांनी बहरलेले विशाल असं उद्यान आहे आणि मंदिर परिसरात भाविकांना नौकानयन करण्यात यावं यासाठी एक तलाव देखील बांधण्यात आलेला आहे। त्याशिवाय वैदिक अभ्यास करण्यासाठी ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे। इस्कॉनचे संस्थापक जे स्वामी प्रभुपाद आहेत त्यांचं मंदिर देखील या ठिकाणी आहे। असं स्वामी प्रभुपाद यांचं मंदिर असलेलं इस्कॉनचं हे एकमेव मंदिर आहे संपूर्ण जगामध्ये। आता इस्कॉन ही संस्था स्वामी प्रभुपाद यांनी 1966 साली सुरू केली होती आणि त्यानंतर आता संपूर्ण जगामध्ये इस्कॉनचे 850 पेक्षा जास्त मंदिरं आहेत। त्यापैकी खारघर मधलं हे जे मंदिर आहे ते आता भक्तांसाठी भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या भाविकांना इथे आपल्याला भेटता येईल। इथे कृष्ण भक्तीसाठी स्वतःचं जीवन अर्पित केलेल्या अनेक विदेशी नागरिकांना देखील आपल्याला इथे भेटता येईल आणि त्यामुळेच इथे जर आपण पाहिलात तर श्रीकृष्ण भक्तीमध्ये विलीन होण्यासाठी एक भव्य आणि अलौकिक मंदिर आता श्रीकृष्ण भक्तांना इथे प्राप्त झालंय, हेच म्हणणं वावगं ठरेल। कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नवी मुंबई, खारघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।